जय शिवराय मित्रांनो, मी प्रसाद निंबाळकर आणि आपण बघत आहात विजनरी टेकवर्क्स. तर आज मी तुम्हाला लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर कशा पद्धतीने इन्स्टॉल केले जाते याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे. तर तुमच्याकडे जे ब्राउझर असेल त्याला ओपन करा. त्यावरती डबल क्लिक करून त्याला ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तुम्हाला जे सॉफ्टवेअर पाहिजे आहे त्याचे नाव वरती सर्च बॉक्समध्ये टाईप करा. मला आता Google Chrome इन्स्टॉल करायचे आहे, त्यामुळे मी Google Chrome हे एंटर करून घेतले. Google Chrome डाउनलोड असे म्हणून त्यानंतर एंटर केले. एंटर केल्यानंतर Google Chromeची ही ऑफिशियल वेबसाईट आली. यावरती मी आता क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोड Google Chrome हे ऑप्शन आले. त्यावरती क्लिक केले. क्लिक केल्यानंतर एक exe फाईल डाउनलोड होती. ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही त्या फाईलच्या आयकॉनवरती क्लिक करून किंवा डाउनलोडमध्ये जाऊन डायरेक्ट ती फाईल बघू शकता. तर तुमच्या डाउनलोड लोकेशनवरती जाऊन ही फाईल बघा. त्यावरती आता डबल क्लिक करून आपण ही exe रन केल्यानंतर तुमचे हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होण्यास सुरुवात होईल. मी त्यावरती डबल क्लिक केलं, परमिशन दिली. आता हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होण्यास सुरुवात झाली आहे. तर यासाठी काही वेळ लागू शकतो. तुम्हाला जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे असेल त्याला पॉझिटिव्हमध्ये परमिशन देत चला. ते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होईल. परमिशन जसे आय ॲक्सेप्ट, नेक्स्ट, आय ॲग्री अशा परमिशन देत चला. मग ते तुमचे सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही हे बघू शकता. आता माझे Google Chrome इन्स्टॉल झाले आहे आणि यामध्ये मी आता सर्व Google Chromeच्या फॅसिलिटी वापरू शकतो. जसे मी YouTube, Google Chrome, Google मॅप असे सर्व फीचर्स याचे वापरू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.